हॅलो फ्रेंड्स, मी भावना भुतल स्वागत करते तुमचं माझ्या चॅनेलमध्ये, ज्याचं नाव आहे लव्ह नॉवेल स्टुडिओ. चला तर मग स्टोरीला सुरुवात करूया. पण त्याआधी चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा. कथेचं नाव आहे मिस्टर सोलमेट, मी फक्त तुझीच. लेखिका भावना भुतल, व्हिडिओ एडिटर सोनाली जाधव, स्वर शिखा भुतल. मिस्टर सोलमेट भाग 65. युग. मोबाईल स्क्रीनवर युगचं नाव वाचून डॉक्टर विकल्पच्या ओठांवर स्मित उमटली, पण दुसऱ्या क्षणी त्याचं हसू रागात बदललं. क्षणाचं हे विलंब न करता डॉक्टर विकल्पने युगचा फोन उचलला. आता पुढे. युकेला पोहोचलास पण तू? डॉक्टर विकल्पने युगला प्रश्न केला. युगने फक्त हुंकार दिला. तुझं युके इंडिया बाहेरच आहे ना? डॉक्टर विकल्पने पुन्हा प्रश्न केला. म्हणजे? युगने न कळल्यासारखं पुन्हा त्याला प्रश्न विचारला. मला काय बोलायचंय हे तुझ्यासारख्या बिझनेसमॅनला कळलं नाही? डॉक्टर विकल्पने असा प्रश्न करून युगला शांत बसवलं. युगची शांतता डॉक्टर विकल्पला खूप काही बोलून गेली. समोरच अविरा उभी होती, जी पापण्यांची उघडझाप करता एकटक डॉक्टर विकल्पचं बोलणं ऐकत होती. तुला बोलायचंय का युग सोबत? डॉक्टर विकल्पने अविराला विचारलं. तेव्हा अविराने लगेच हो म्हणून मान डोलवली. कोणाला विचारतोस? युगने डॉक्टर विकल्पला प्रश्न केला. तूच ओळख. एवढं बोलून डॉक्टर विकल्पने मोबाईल अविराकडे सोपवला. डॉक्टर विकल्पच्या हातातून मोबाईल घेऊन अविरा त्याच्यापासून थोडं लांब गेली. मिस्टर सोलमेट सोबत बोलायचं म्हणून हृदय खूपच धडधड करू लागलं होतं तिचं. त्याच्यासोबत काय बोलायचं हा प्रश्न तिच्या डोक्यात घर करत होता. प्रश्नांची यादी मनात तयार करत मोबाईल कानावर घट्ट दाबून धरतच ती गॅलरीत शिरली. वाऱ्याची झुळूक तिच्या शरीराला थंड करून गेली. हॅलो विक. खूप वेळ समोरून कोणीही काहीच बोलत नाही हे बघता युगने आवाज दिला. खूप दिवसांनी त्याचा आवाज ऐकून डोळ्यात पाणी भरून आलं होतं तिच्या. हॅलो. अडखळतच ती फोनवर बोलली. आतापर्यंत शांत असलेलं मिस्टर सोलमेटचं हृदय धडधड करू लागलं. स्वीटहार्ट. खुश होतच त्याने समोरून आवाज दिला. त्याचा तो हळवा स्वर थेट तिच्या हृदयाला भिडला. आय एम सॉरी. अविरा रडतच म्हणाली. तू सॉरी का बोलतेस आणि रडतेस का? कोणी काही बोललंय का तुला? वीक काही बोलला का तुला? युगने एकामागून एक प्रश्न अविराला विचारले. त्याच्या आवाजातून जाणवणारी काळजी आणि प्रेम पाहून अविराला थोडं आणखीनच भरून आलं. तुम्ही कुठे निघून गेले? त्याच्या कोणत्याच प्रश्नाचं उत्तर न देता अविराने त्याला प्रश्न केला. तू सोडून गेल्यावर मी तर खूप लांब जायचा विचार करत होतो, पण नंतर तुझीच काळजी वाटू लागली आणि मनात आलेला विचार मनातच राहू दिला. खूप लांब न जाता थोडंसंच लांब निघून गेलो. अविरासोबत बोलताना त्याचा गळा सुद्धा थोडा भरून आला होता. आय एम सॉरी, मी तुमचं काहीही ऐकून घेतलं नाही, पण तुमच्यावर मी तेव्हा सुद्धा प्रेम करत होती. तो थोडासा राग आलेला तुमचा, म्हणून मी त्या हॉटेलमधून निघून गेली. माझं चुकलं. तुमच्यावर रागवायला नको होतं. जर मी ते हॉटेल सोडून नसती गेली तर आत्ताच्या क्षणाला सगळं काही हॅपी हॅपी असतं. अविरा रडतच म्हणाली. माझा तुझ्यावर अजिबात राग नाही ग स्वीटहार्ट. तुझ्या जागी मी असतो तर कदाचित मी सुद्धा तसंच वागलो असतो जसं तू वागलीस. युग अविराची समजूत काढतच म्हणाला. तुम्ही माझ्यासारखं अजिबात वागले नसते. तुम्ही खूप चांगले आहात. मला डॉक्टर विकल्पने तुमच्याबद्दल सगळं सांगितलंय. तुमच्याबद्दल सगळं काही ऐकून मला स्वतःचाच खूप राग येऊ लागलाय. अविरा स्वतःचं मन युग समोर हलकं करत होती. असं काय सांगितलं त्याने माझ्याबद्दल? एक मिनिट, त्याने त्या ड्रायव्हरला आणलं ना तुझ्यासमोर? मी खरं तर विकला तेच विचारायला फोन केलेला. युगने प्रश्न केला. मी भेटली त्या ड्रायव्हरला. अविरा उत्तरली. तो ऍक्सिडेंट होण्यामागे माझी काहीच चूक नाही हे तो बोलला असेल ना तुला? युगने विचारलं. अविरा हुंकारली.
तुझं बोलून झालं असेल तर मी माझ्या मित्रासोबत थोडा वेळ बोलू शकतो का प्लीज? कारण मला क्लिनिकमध्ये जायचंय. तिथे गेल्यावर मला मोबाईल हातात घ्यायला सुद्धा वेळ नसतो. डॉक्टर विकल्प म्हणाला. ते तुमचे मित्र मोबाईल मागतात माझ्याजवळ. अविराने नाराजीचा सूर लावतच युगला म्हटलं. खरं तर तिला हातातील मोबाईल डॉक्टर विकल्पला द्यावासच वाटत नव्हता. पुन्हा युग फोन स्विच ऑफ करून बसेल याची भीती तिला वाटत होती. त्याला क्लिनिकमध्ये जायचं असेल, युग म्हणाला. ओके, मग मी देते त्यांना फोन. अविरा नाराज होतच म्हणाली. छोटंसं तोंड करत अविराने डॉक्टर विकल्प समोर मोबाईल धरला. असं छोटंसं तोंड करायला काय झालंय तुला? माझ्यापेक्षा जास्त वेळ तूच बोललीस त्याच्यासोबत. थँक्स बोलायचं सोडून राग दाखवते तू मला? अविराला खोटा खोटा दम देतच डॉक्टर विकल्प म्हणाला. तुम्ही काहून तिला दम देऊन राहिले? एकतर सकाळपासून तिला बरं वाटून नाही राहिलं आणि तुम्ही उठसूट तिला राग दाखवून राहिले. मी माझ्या घरी येऊन जातो बोललो तर मला तसं पण करू देत नाही. समीर डॉक्टर विकल्पला राग दाखवतच म्हणाला. आधी याच्याकडे बघतो, मग येतो तुम्हा दोघांसोबत बोलायला. रागीट हसू दोघांना देत डॉक्टर विकल्प रूम बाहेर पडला. हॅलो. डॉक्टर विकल्पने थोडं रागातच फोनवर बोलायला सुरुवात केली. तुला माझ्यावर हवं तेवढं रागव, पण तू अविरासोबत असे रागात का बोलतोय? आणि समीर पण तुमच्यासोबत आहे. तो असं का बोलला की अविराला बरं वाटत नाहीये म्हणून? अविराच्या काळजीने युग जास्तच बेचैन झालेला. ओ, तिला वाईट वाटतंय म्हणून केवढी काळजी, आणि इथे मला वाईट वाटतंय त्याचं काय? डॉक्टर विकल्प म्हणाला. तुला का वाईट वाटतंय? आपल्याला काहीच कळत नाही अशा आविर्भावात युग म्हणाला. ते सगळं मी तुझ्यासोबत परस्पर भेटूनच बोलेन. मी अविराला घेऊन युकेला निघतोय. युके मध्ये कुठे भेटणार ते सांग. डॉक्टर विकल्प एका दमात बोलून मोकळा झाला. तू युकेला का येतोयस? मी इंडियात येणार आहे परत. युगने घाबरतच म्हटलं. तुला यायला आठवडा लागेल रे युग. मी एक काम करतो, युके मध्ये माझं विमान लँड झाल्यावर तुला कॉल करतो. आता मी बिझी आहे. 2 ऑपरेशन आहेत माझी, ते झाल्यावर डायरेक्ट युके मध्ये यायला निघतो. चल बाय. एवढं बोलून डॉक्टर विकल्पने फोन कट केला. मोबाईल पुढ्यातच असणाऱ्या टिपॉयवर ठेवला. सोफ्यावर बसून पायात शूज चढवत एकटक तो मोबाईलकडे बघत होता. युग पुन्हा फोन करेल याची खात्री त्याला होती. मोबाईल रिंग झाला. युगचं नाव मोबाईल स्क्रीनवर झळकत होतं. युग, आपण उद्या रात्री भेटून बोलूया. मी आज खरंच खूप बिझी आहे. मोबाईल उचलून डॉक्टर विकल्पने युग सोबत बोलायला सुरुवात केली. तू युकेला वगैरे अजिबात जाणार नाहीस, युग म्हणाला. जाणार नाहीस? डॉक्टर विकल्पने युगची चोरी पकडली. तुला जास्त ऐकायला येतंय. मी बोललो तू युकेला वगैरे येणार नाहीस. शब्द बदलतच युग म्हणाला. असं कसं येणार नाही मी? तिकीट बुक केलंय मी. डॉक्टर विकल्प म्हणाला. बुक करण्याआधी एकदा फोन तरी करायचास ना, युग म्हणाला. 1000 वेळा फोन करून झाले, पण तू स्विच ऑफ करून बसलेला. तुला जर माझा त्रास होत असेल तर मी एक काम करतो, माझे तिकीट कॅन्सल करतो आणि फक्त तुझ्या अविराला पाठवतो. मग तर चालेल? डॉक्टर विकल्पने राग दाखवतच म्हटलं. तिला पण पाठवायची गरज नाही. मी नेक्स्ट वीक येतोय तिथे. नको ते उद्योग करून तू प्लीज मला त्रास नको देऊस. मला आधीच खूप त्रास होतोय, युग म्हणाला. तुला कसला त्रास होतोय आता? फ्लाईटमध्ये जास्त दारू वगैरे घेतली की काय? पोटात दुखायला लागलं असणार आता. तुझं लिव्हर पण लवकरच खराब होणार याची खात्री होतीच मला. पण डॉक्टर विकल्प अजून पुढे काही बोलणार त्याआधीच युगने त्याला थांबवलं. कधी पण काय सुरू होतोस रे? आणि फ्लाईटमध्ये बसून दारू वगैरे प्यायला मी बेवडा वाटतो काय तुला? उठसूट घुमून फिरून माझ्या लिव्हरवर काय येतो तू? आणि सगळ्यात महत्वाचं, अविरासमोर या विषयावर अजिबात बोलायचं नाही प्लीज. डॉक्टर विकल्पवर चिडतच युग म्हणाला. विषय तूच काढला म्हणून बरं, डॉक्टर विकल्प म्हणाला. मी दारूचं नाव सुद्धा नाही घेतलंय. तूच सुरू होतोय आणि आता हा विषय राहू देत बाजूला. मी सांगतोय ते लक्षात ठेव. तू अविराला घेऊन युकेला अजिबात जाणार नाहीस आणि तिला एकटीला सुद्धा सोडणार नाहीस, युग म्हणाला. 1 मिनिट, असं म्हणत
डॉक्टर विकल्पने मोबाईल तसाच कानापाशी धरत अविराला आवाज दिला. काय झालं? अविराने विचारले. आज रात्री 8ची फ्लाईट आहे, आपण युकेला जातोय. संध्याकाळी रेडी होऊन बस. मी क्लिनिकमधली माझी उरली सुरली कामं संपवून येतो, ओके? डॉक्टर विकल्पने प्रश्न केला तेव्हा अविराने हो म्हणून मान डोलवली. तू परत तेच बोलतोयस? मी बोललोय ना तू युके मध्ये नाही जाणार. युग थोडे रागातच डॉक्टर विकल्पला म्हणाला. आणि मी पण तुला बोललो ना मी अविराला घेऊन युके मध्ये येतोय, मग का वाद घालतोयस? फोन ठेव आता, मी क्लिनिक मध्ये जातोय. डॉक्टर विकल्पने सुद्धा रागातच म्हटलं. मी युकेला गेलेलो नाहीये, मी इंडियातच आहे. तू अविराला घेऊन युकेला जाऊ नकोस आणि मी इंडियात आहे हे तिला बोलू सुद्धा नकोस, निदान 2-3 दिवस तरी प्लीज. युग विनवणीच्या सुरातच म्हणाला. तुला लाईनवर कसं आणायचं हे चांगलंच माहितीये मला. व्हॉट्सॲपवर लाईव्ह लोकेशन पाठव लगेच, तिथे येऊन तुझ्याकडे बघतो मी. डॉक्टर विकल्प म्हणाला आणि रागातच त्याने फोन कट केला. काय होईल आता पुढे कळेलच पुढील भागात. धन्यवाद.